आज मी तुम्हाला शुगरविषयी थोडंसं माहिती देणार आहे, सांगणार आहे। हा माझा स्वतःचा अनुभव आहे आणि मी काय केलं, माझी बॉन्ड्री लाईनला शुगर आली होती आणि त्यानंतर मी काय केलं आणि ती नॉर्मल झाली याविषयी मी तुम्हाला सांगणार आहे। अजिबात त्याचा काहीही म्हणजे जास्त वेगळं काही करायचं नाही आहे। थोडंसं आपण काळजी घेतली तर आपण पण निरोगी आणि गोळ्याविरहित म्हणजे गोळ्या न घेता आयुष्य चांगलं जगू शकतं। हाय हॅलो नमस्कार, मी अमरज्योती खेडकर। आज मी तुम्हाला शुगरविषयी थोडीशी माहिती सांगणार आहे आणि हा माझा अनुभव आहे, मी करून बघितलेला आहे आणि माझी शुगर जी बाउंड्री लाईनला होती ती माझी नॉर्मल झालेली आहे। आणि मी काय केलं ते मी ह्या व्हिडिओत सांगणार आहे की जसा मला फायदा झाला किंवा जसं मला त्याचा उपयोग झाला तसं तुम्हालाही त्याचा फायदा व्हावा म्हणून मी आज हे सांगणार आहे। आता माझी शुगर एक 6 महिन्यापूर्वी, आपण साधारण 3 महिन्याची शुगर म्हणजे त्या ॲव्हरेज काढून करतो, तर त्याप्रमाणे शुगर मी टेस्ट केली। माझी टेस्ट केली तर त्याच्यामध्ये माझी बाउंड्री लाईनला शुगर आलेली होती। बाउंड्री लाईनला शुगर आलेली होती म्हटल्यावर तसं घाबरण्याचं काही कारण नव्हतं, कारण आमच्या घरातच माझा भाचेसून डॉक्टर असल्यामुळे त्यांना मी दाखवलं तर ते म्हणाले एवढं काही घाबरण्यासारखं नाही आहे, पण ह्याच्यात जर तू काळजी घेतली नाहीस तर तुझी शुगर वाढू शकते किंवा पुढे तुला गोळ्या सुरू होऊ शकतात। तर त्यावेळेला मग मी विचार केला की गोळ्या सुरू करून गोळ्या आयुष्यभर आणि एकदा शुगर वाढली आणि गोळ्या सुरू झाल्या की त्या बंद होत नाही। बरं, दुसरं म्हणजे असं असतं की कधी कधी माझ्या मिस्टरांचा अनुभव आहे की कधी कधी त्यांची शुगर हाय होते म्हणजे वाढते आणि कधी कधी इतकी कमी होते शुगर की त्यांना म्हणजे शुगर तुमची साखर कमी झाली शरीरातली की मला म्हणजे त्यांना होतं म्हणून मला माहिती आहे की त्यांचे हातपाय थरथरायला लागतात, त्यांना काहीतरी खायला लागतं आणि अशा वेळेला आम्ही बाहेर जाताना चॉकलेट म्हणा किंवा आपली शेंगदाण्याची चिक्की किंवा साखर काही नसलं तर साखरेची एक पुडी खिशामध्ये ठेवतो, असं गोड काहीतरी खिशामध्ये ठेवतो किंवा पर्समध्ये ठेवून देतो आणि मग ते घेतल्यावर त्यांना म्हणजे त्यांची शुगर नॉर्मल होते। तर हा पण एक अनुभव होता। तर म्हटलं हे सगळं मागे लागलं आणि कटकट करत बसण्यापेक्षा मी असा विचार केला आपण स्वतःच्या एक्सरसाइज आणि जे खाणं पिणं आहे हे करून शुगर कंट्रोलमध्ये ठेवावी। तर हे तर मी केलंच आहे, खाणं पिणं आणि एक्सरसाइज हे तर माझ्या रेग्युलर असतात कारण मी योगा करते त्यामुळे। पण दुसरा एक मी उपाय केला आहे तो पण मी आज तुम्हाला सांगणार आहे। आता प्रथम तुम्हाला सांगते की तुमचं खाणं पिणं हे तुमचं तुम्हाला समजलं पाहिजे की आपण काय खायला पाहिजे आणि काय नाही। उगाचच आपण भरमसाठ बाहेरचे पदार्थ खातो, मैद्याचे पदार्थ खातो किंवा ब्रेड वगैरे जास्त खातो किंवा बटर वगैरे ह्या गोष्टी प्रत्येकाच्या घरात असतात। तसंच आपण कुठचंही काही भजी केली, डोसा केला किंवा काहीही आपलं केलं, घरात चटणी नसेल तर लगेच आपण काय करतो, लहान मुलांपासून प्रत्येक वेळेला आपण सॉस देतो। मुलांना सुद्धा डब्यात मी बऱ्याच जणांकडे बघितले सॉस दिला जातो। आता हा सॉस द्यायला काही नाही, तुम्ही घरी जर सॉस करत असाल तर ती चांगली गोष्ट आहे, तर तो थोडाफार तुम्ही खाऊ शकता। पण जेव्हा आपण बाहेरनं सॉस आणतो तर ते टॉमॅटो अगदी म्हणजे जर आंबट असेल किंवा काय असेल त्याच्यात भरमसाठ साखर घातलेली असते। हे मला माहिती आहे कारण पूर्वी मी घरी सॉस करत होते। आता आम्ही सॉस खाणंच बंद केलं आहे, म्हणजे सॉस घेतच नाही। मग सॉसच्या ऐवजी आम्ही फार तर चटणी करतो आणि त्या चटणीबरोबर आम्ही काय जे काही खायचं असेल ते खातो, सॉस कमी खातो। तर तुम्ही पण असा हा प्रयोग करून बघा की लहान मुलांना जर तुम्ही सॉस देत असाल किंवा तुम्ही स्वतः तुम्हाला जर सवय असेल की सॉस घ्यायची तर मेन हा सॉस कमी करा। चहामध्ये साखर आपण थोडीफार घेतो, म्हणजे जास्त कोणी घेत असेल तर ती कमी करू शकतो। भात जर काही जणांना खूप खायला म्हणजे खूप आवडतो तर भात पण तुम्ही थोडा म्हणजे काही खाऊ नका असं नाही, सगळं खा पण अगदी लिमिटेड म्हणजे प्रमाणात खा असं मला म्हणायचं आहे। मैद्याचे पदार्थ जास्त खाऊ नका, बेकरी आयटम जास्त खाऊ नका। तसंच तुमचा आहार हा सर्व गुणांनी म्हणजे असा सात्विक आहार असेल असं तुम्ही जास्तीत जास्त लक्ष द्या की सगळं तुमच्या अन्नामध्ये सगळे हे जातील, विटॅमिन प्रोटीन जे काय आहे ते सगळं जाईल आणि असा आहार तुम्ही चांगला घ्या, ताजं अन्न खा। असं केल्याने हे सगळं केल्याने पण खूप फरक पडतो। तरुणपणी तुम्हाला एवढं समजत नाही, पण एक वय झालं की त्यानंतर हा सगळा आहार जर तुमचा चांगला असेल तर तुमची तब्येत खरंच चांगली राहते, तुमच्या मागे औषध गोळ्या लागत नाही। आता हे झालं आहाराचं। आता त्याच्यानंतर
एक्सरसाइज करणं खूप महत्त्वाचं आहे. डायबिटीस होऊ नये किंवा काहीही आपल्या शारीरिक जे आपले सगळे स्नायू जे सांधे आहेत सगळ्या हे आहे त्याच्यामध्ये त्याला एक्सरसाइज मिळणं हे गरजेचं आहे. त्यामुळे रोज तुम्ही योगा हे केलंच पाहिजे त्याच्यासाठी. आणि दुसरं म्हणजे हे सगळं तुम्हाला केलं पाहिजे. जेवल्यावर जेवण नेहमी कधीही सकाळचं संध्याकाळचं आवडीचं काही असलं तरी 2 घास कमी जेवायचे. रात्री शक्यतो तुम्ही लवकरात लवकर जेवा. 7:30-8पर्यंत अगदी 6:30-7ला अगदी सूर्य मावळ्याच्या वेळेला आपल्याला जेवायची सवय नसते. असं म्हणतात की एकदा सूर्यास्त झाला की जेवू नये किंवा खाऊ नये, पण आपल्याला सवय नसते पहिल्यापासून लहानपणापासून. पण तरीही तुम्ही प्रयत्न करा की साधारण 7:30 ते 8पर्यंत तुमचं जेवण होईल. त्याच्यानंतर 10-10:30पर्यंत तुम्हाला वेळ असतो, त्यामुळे तुम्हाला म्हणजे मध्ये 2 तास जातात झोपायच्या आधी. तर हा तुम्ही प्रयत्न करा, हळूहळू तुमच्या सवयी सुधारा. हे केल्याने पण खूप फायदा होतो. तर तुम्ही लवकर जेवत जा रात्रीचं. आणि दुसरं म्हणजे एक्सरसाइज तर करायचंच आहे. तुम्हाला जर वॉक करणं शक्य असेल, म्हणजे वय कसं आहे, काय आहे तुमच्या, म्हणजे कामं काय आहेत त्याप्रमाणे तुम्ही ठरवा. तर तुम्ही वॉकिंग करू शकता. रोज सकाळी तुम्ही ठराविक वेळ अर्धा तास तरी वॉक घेतला तुम्ही तर तुम्ही खूपच तुमचं हे सगळं कंट्रोलमध्ये राहू शकतं. तसंच म्हणजे असं नेहमी म्हणतात की आठवड्यातनं काही दिवस तुम्ही वॉकिंग करा आणि काही दिवस तुम्ही योगा करा. म्हणजे सगळं करा, योगा पण करा, वॉकिंगला पण जा. पण एकच दिवस तुम्ही वॉकिंगला पण जाणार आहात, तिथून आल्यावर योगा पण करणार आहात, तर हे एक्सरसाइजसाठी नंतर एवढे सगळे शरीराला आवश्यक नसतात. त्यामुळे तुम्ही एक दिवस वॉक करा, एक दिवस योगा करा, असं सगळं तुम्ही करा. आणि जे काही जॉईंट आहेत त्या जॉईंटचे एक्सरसाइज तुम्ही बसल्या बसल्या घरामध्ये सोफ्यावर टी व्ही बघताना करू शकता. हे झालं सगळं खाणं आणि एक्सरसाइजचं. दुसरं म्हणजे मला एक सांगायचं आहे की मी जे काही केलं आहे ते सकाळी तुम्ही झोपून उठलात की सकाळी झोपून उठल्यावर आपली चूळ भरायच्या आधी तोंडातनं उठल्या उठल्या तुम्ही काय करायचं आहे, तुमची जीभ अशी पूर्ण बाहेर काढायची आहे बघा. अशी 5 वेळा डावीकडनं उजवीकडे फिरवली. अँटी क्लॉकवाईज परत करायचं, क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज. मग 5 वेळा अशी करा, 5 वेळा तुम्ही करून बघा. तुम्ही असं करायला सुरुवात आत्तासुद्धा बसल्या बसल्या तुम्ही हा व्हिडिओ बघताना जर केलं ना, तुम्हाला समजेल तुमच्या इथून लाळ सुटायला लागते, असं आतमध्ये ओलं ओलं यायला लागतं. ती लाळ तुम्ही गिळून टाका. ती लाळ गिळल्यामुळे तुमच्या हे जे अन्नपचन किंवा जे आपल्याला लागतं ते सगळं तुमचं अन्नपचन व्यवस्थित होतं. जर अन्न पचलं नाही, तुम्ही जे खाता त्याच्यामध्ये पडून राहिलं, जर ती साखर हे राहिली तर तुम्हाला शुगर तुमची वाढू शकते. हा एक उपाय रोजच्या रोज सगळ्यांनी न चुकता करा. की झोपेतनं उठलं की पहिलं काय, तुम्हाला दुसरं कुठेही काही करायचं नाही. झोपेतनं उठलं, बसलं 2 मिनटं की ह्या बाजूनी मी आता 5 वेळा सांगितले, पण तुम्ही 10 वेळा करा आणि ह्या बाजूनी 10 वेळा करा. झालं. एवढं सगळं केल्यावर तुमची जी लाळ सुटते, कारण लाळ आपल्या अन्नामध्ये मिक्स होणं खूप गरजेचं असतं. त्यामुळे ही जी लाळ सुटते ती तुमच्या पोटात म्हणजे तुम्ही गिळून टाका आणि त्याच्यानंतर तुम्ही तुमची नित्य काही कामं आहेत ती करू शकता. हा साधा सोपा उपाय आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला कुठेही जायचं नाही, काही आणायचं नाही, भरपूर वेळ पण काढायचा नाही. अगदी मोजून तुम्हाला 2 मिनटं लागतात. एवढं तुम्ही करून बघा आणि ह्याचा काय फायदा होतो ते तुमचं तुम्ही अनुभव घ्या. तुम्हाला जर ह्याचा काही फायदा झाला तर तुम्ही नक्कीच दुसऱ्यांना सांगा की हे जे आपल्याला जो फायदा होतो किंवा आपल्याला जे ज्याच्यापासून म्हणजे तुम्हाला शुगर बॉडी लाईनला असेल किंवा नसेल सुद्धा तर ती होणार नाही पुढे, हे जर सगळी तुम्ही काळजी घेतली तर. आणि जर म्हणजे झाली असेल तरी तुम्ही हे एक्सरसाइज केल्यामुळे ती कंट्रोलमध्ये राहील, ती वाढणार नाही. करून बघा. व्हिडिओ आवडला, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये मला सांगायला विसरू नका.